सर्वांना ख्रिस्तात सलाम. वचनाकडे जाण्याआधी आपण प्रार्थना करू. हे पवित्र 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 सैन्याधीश आमच्या प्रभू परमेश्वरा, आकाश सृष्टी आम्हा मानवांच्या उत्पन्न करत्या प्रभू, उपकार मानतो ही सुंदरसा दिवस दिला, ही सकाळ दाखवली प्रभू. आज मी जे काही बोलणार आहे प्रभू, हे तुझ्याद्वारे येऊ दे प्रभू. हा संदेश तुझ्याद्वारे असू दे. ऐकणाऱ्याला प्रभू तू ऐकणारं मन दे प्रभू, आणि मी जे काही बोलाल ते प्रभू तुझ्या गौरवासाठी होऊ दे. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो. लहानशी नम्र प्रार्थना धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. सर्वांना सलाम. एक प्रश्न विचारतो, आपण आज आनंदी आहात का? कोण कोण आनंदी आहे? हात वरती करा. सगळेजण आनंदी आहेत, है ना? ह्या क्षणाला आपण आनंदी आहोत कारण आपण देवाच्या पवित्र मंदिरात बसलेलो आहोत आणि त्याच्या समागमे, त्याच्या उपस्थितीमध्ये आपण बसलेलो आहोत, नाही का? पण प्रत्येकाचं जीवन असं नाही. काही लोक दुःखी पण आहेत. आत्ता तुम्ही आनंदी आहात, इथं बसलेला आहात, पण तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील, नाही का? आपल्या लाईफमध्ये चांगले आणि वाईट दिवस दोन्ही असतात, नाही का? चांगल्या दिवसामध्ये शास्त्र सांगतं की आपण स्तुती स्तोत्र गायला पाहिजे, देवाची आराधना करायला पाहिजे. आणि जर तुम्ही दुःखी असाल, प्रॉब्लेम्समध्ये असाल, तर तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, नाही का? चला एक गोष्ट सांगतो तुम्हाला, याच्याच रिलेटेड एक आहे की एक गाव असतं, है ना? गावामध्ये दोन लोक राहत असतात, शेजारी शेजारी असतात. त्यामध्ये एक धार्मिक असतो, नीतिमान असतो, आणि एक देवावर न विश्वास ठेवणारा असतो, नाही का? आपण त्याला नास्तिक असं म्हणतो. एक नास्तिक व्यक्ती असतो, नाही का? एक दिवशी असं होतं की जो धार्मिक व्यक्ती आहे आणि जो नास्तिक व्यक्ती आहे बोलत असतात दोघं, आणि दोघांमध्ये असाच वाद असतो की बाबा देवाच्या रिगार्डिंग, नाही का? की आपण चांगलं करतो तरी कदाचित आपल्यासोबत चांगलं होत नाही. तो कारण की जो देवावर विश्वास ठेवत नाही तो हे प्रश्न विचारतो त्याला, नाही का? आणि हा त्याला उत्तर देतो. असं त्यांचं संभाषण विचार चालूच असतात. एक दिवशी असं होतं की जो धार्मिक व्यक्ती आहे त्याचा घोडा बाहेर चरत असतो, है ना? अंगणामध्ये चरत असतो आणि तो घोडा पळून जातो. हा घोडा निघून गेल्यावर धार्मिक व्यक्ती त्या शेजाऱ्याकडे जातो की बाबा माझ्या सांगते असं असं झालं की माझा घोडा पळून गेला. तो मग तो जो देवावर न विश्वास ठेवणारा तो म्हणतो की बघ तुझ्या जीवनात किती चुकीचं झालं, नाही का? वाईट दिवस तुझ्या जीवनामध्ये आलेला आहे कारण की तुझा घोडा पळून गेला, नाही का? ठीक आहे, कन्व्हर्सेशन तिथं एंड होतं. दुसरा दिवस येतो की जो गेलेला घोडा आहे ना, तो त्याच्यासोबत एक जोडी घोडे घेऊन येतो, म्हणजे दोन घोडे अजून घेऊन येतो, नाही का? मग दुसऱ्या दिवशी हा व्यक्ती परत त्याच्याकडे जातो आणि त्याला सांगतो की हे बघ जो एक गेलेला होता ना तो दोन अजून घोडे घेऊन आला. मग तो व्यक्ती परत अधार्मिक व्यक्ती त्याला म्हणतो, अरे वा तुझ्या जीवनामध्ये किती चांगली गोष्ट झाली की तुझा एक घोडा गेला आणि तुला दोन घोडे मिळाले, नाही का? ठीक आहे. तिसरा दिवस येतो. तिसऱ्या दिवशी असं होतं की धार्मिक व्यक्ती जे दोन घोडे पळून गेले होते ना, जे घोडे आले होते त्यांना नाळ ठोकत असतो. नाळ ठोकता ठोकता ते जंगली असतात घोडे, ते त्याला लात मारता, त्याचं पाय तुटून जातं. परत मग हा जो देवावर न विश्वास ठेवणारा व्यक्ती येतो, म्हणतो यार बघ तुझ्या जीवनात किती प्रॉब्लेम्स आहे, परत एवढं तुझ्या संगती चांगलं झालं पण तुझा पाय तुटला याच्यामध्ये, नाही का? मग तो म्हणतो ठीक आहे चालतंय, नाही का? मग आता सगळ्यात महत्त्वाचं चौथा दिवस येतो. चौथ्या दिवशी गावामध्ये गुंडे येतात, है ना? थग्स जे आपण गँग म्हणतो, ते लोकांना भरती करत असतात की ह्यांना आपल्यासोबत घेऊन जायचं आणि ह्यांना गुंड बनवायचं, नाही का? धार्मिक व्यक्तीकडे जातात, ते बघतात त्याचा पाय तुटलेला आहे, ते म्हणतात हा आपला काही कामाचा नाही. मग ते विधर्मी व्यक्तीकडे जातात, ते बघता अरे हा तर धष्टपुष्ट आहे, त्याला उचलून घेऊन जातात, नाही का? म्हणजे कसं आहे की जीवनामध्ये चांगले वाईट गोष्टी किंवा चांगले वाईट दिवस येतात, पण जे आपण देवावर विश्वास ठेवणारे आहात, जे देवाची उपासना करणारे आहे ना, त्यांच्या जीवनामध्ये वाईट गोष्ट जरी आली तरी त्याच्यामधून अल्टिमेटली गोष्ट चांगली होते, है ना? आमेन. अल्टिमेटली देव तुम्हाला वाईटामधून काढून चांगल्या गोष्टीकडे नेतो. कारण की असं वचन पण आहे की अधार्मिक म्हणजे जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवत नाही त्याच्या जीवनामध्ये संकट येतं त्याला नाशवंत करण्यासाठी. धार्मिकाच्या जीवनात संकट येतं की त्याला अजून अपलिफ्ट करावं, त्याला अजून काय अपॉर्च्युनिटी द्यावी, त्याला अजून वाढवावं, नाही का? देवाच्या याच्यामध्ये. तर चला याचाच विचार करत असताना आपण पुढे जाऊ.
चला ठीक आहे. आता ह्या गोष्टीमध्ये मला एक सांगा की मग कारण ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज देता नाही का, पण मग जर अशी अपॉर्च्युनिटी देतात, मग माझा प्रश्न असा आहे की तुम्ही इथं जे बसलेले आहात, तुम्ही देवाला ओळखता का? देवाला तुम्ही ओळखता का? किती लोक देवाला ओळखता? हात वरती करा. देवाला जसं ओळखायला पाहिजे त्या रीतीने आपण त्याला ओळखतो का, हा माझा प्रश्न आहे नाही का. म्हणजे इथं मेन पॉईंट आहे किंवा प्रॉब्लेम आहे की आपण देवाला म्हणजे देवाने जसं आपल्याला विदित केलेलं आहे त्याप्रमाणे आपण देवाला ओळखतो का. जसं मी माझ्या मित्राला ओळखतो नाही का, जसं माझा कोणी मित्र आहे, माझे आई आहेत, वडील आहेत, बहीण आहे, भाऊ आहेत, ज्यांना मी जसं ओळखतो तसं तुम्ही देवाला ओळखता का? अच्छा ठीक आहे, तुम्ही म्हणता तुम्ही देवाला ओळखतो. याचं प्रमाण काय की तुम्ही देवाला ओळखता, तर मग याचं प्रूफ काय, काय वाटतं तुम्हाला? कोणी उत्तर देऊ शकता असं ना, डिस्कशन करतो आपण असं. तुम्ही देवाला ओळखता याचं प्रमाण तुमच्या मते काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, चालेल चालेल. अजून एक वचन वाचू आपण, योहान कृतशुवर्तमान 10वा अध्याय आणि 27वा वचन. माझ्यासाठी कोणतरी वाचा. योहान कृतशुवर्तमान 10वा अध्याय आणि 27वे वचन. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. योहान कृतशुवर्तमानमध्ये प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. म्हणजे प्रूफ असा आहे की तुम्ही जर त्याचे मेंढरे आहात तर तुम्ही त्याची वाणी ऐकता. म्हणजे तो जे बोलतो, तो जे शिकवतो तसं तुम्ही करतात, त्याला ऐकतात आणि तसं तुम्ही वागतात. आज आपण प्रश्न विचारायला पाहिजे की आपण तसं वागत आहोत का? काय वाटतं तुम्हाला की ख्रिस्ती असताना, ह्या जगामध्ये जगताना आपण एका ख्रिस्ती व्यक्तीसारखं वागत आहोत का? वाटतं तुम्हाला? वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्स आहे, जसं की तुम्ही तुमच्या शेजाराशी कसं बोलता है ना, तुमच्या कलिगसोबत कसं बोलता. तरुण मुलं कॉलेजला जात आहे, कॉलेजमध्ये तुमच्या प्रोफेसरशी तुम्ही कसं बोलता, मित्रांशी कसं बोलता है ना, घरामध्ये तुमचे कामकरी आहे, सेवक आहे, यांच्याशी तुम्ही कसं बोलतात, तुमच्या घराचा वॉचमॅन आहे, याच्याशी तुम्ही कसं बोलता. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की जर आपण ख्रिस्ती आहोत तर फक्त या प्रिमाइसेसमध्ये आपण ख्रिस्ती नाही है ना, तर आपण ऑल टाईम ख्रिस्ती आहोत. पण मग जर आपण स्वतःचं परीक्षण केलं है ना, आत्मपरीक्षण केलं, आता मी तेच म्हणतोय ना की आता मी हे जे बोलतोय ना याच्यामध्ये आत्मपरीक्षण महत्त्वाचं आहे. लोकपरीक्षण करणं चुकीचं होईल, कारण की ज्यावेळेस तुम्ही तसं कराल ना, म्हणजे कोणाची जर परीक्षा कराल ना तर तुम्ही त्यांच्यासोबत नीतिवान ठराल का, कारण की दुसऱ्यांचं आपण चूक बघतो, आपलं स्वतःचं बरोबर बघतो नाही का. एक वचन पण सांगतो, एक मत्तय 7:3-5, कोणतरी वाचा होतं, मत्तय 7:3-5, की कसं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की ह्या सिच्युएशनमध्ये असताना ज्यावेळेस आपण देवाला रिप्रेझेंट करतोय त्यावेळेस आपण त्याला साजेशील असं आपलं व्यक्तिमत्व, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं आहे का, याबद्दल आपण विचार करू. मत्तय 7:3-5. तू आपल्या डोळ्यातले आत्मपरीक्षणचं एक्झाम्पल ते आहे नाही का. मी असं एक कार्टून बघत होतो, त्याच्यामध्ये म्हणजे हे काय होतं त्याला, ते एक्झॅजरेट करता नाही का, एक कार्टून होतं, त्याच्या डोळ्यामध्ये एक बीम आहे, पूर्ण असा लांब लाकडी बीम आहे, आणि तो चालणारा व्यक्ती समोरून येतो, त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलेलं आहे आणि हा व्यक्ती त्याला सांगतोय की तुझ्या डोळ्यात काहीतरी गेलं ते काढ. आजच्या दिवसामध्ये आपलं असं झालेलं आहे की आपण स्वतःचं आत्मपरीक्षण न करता दुसऱ्यांना वाट दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.
होतंय का तुमच्यासोबत असं? तुम्ही कधी बघताय की आपण स्वतः कदाचित चुकीचं असो, पण दुसऱ्यांच्या चुका काढण्यात आपण पहिले असतो, नाही का? खरं तर हे चुकीचं आहे, नाही का? असं न करण्यापेक्षा आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. म्हणून मी म्हणतो की तुम्ही कसं बोलतात, कसं वागतात, कसं चालतात, याबद्दल आधी आपण विचार करायला पाहिजे, नाही का? त्याबद्दलच मत्तय 12:36 हे बघा आता, मत्तय 12:36. आपण काय बोलतो ना, याचा पण हिशोब आहे. तुम्ही जे काही बोलता, तुमच्या तोंडातून जे काही शब्द निघतात, याचा पण हिशोब आहे, असं आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. मत्तय 12:36. का? आता बघा, देवाला साजेशीर असं आपण बोलायला पाहिजे. जर आपण चुकीचं बोलतोय, आपल्या मनातून, आपल्या तोंडातून काही चुकीचे विचार येत आहे, चुकीचं बोलणं येत आहे, त्या प्रत्येकाचा हिशोब तुम्हाला आणि मला त्या प्रभू परमेश्वरासमोर द्यायचा आहे ना? म्हणून ज्यावेळेस पण आपण बोलतो त्यावेळेस आपल्या ख्रिस्तीपणाला साजेशीर असंच आपण बोलायला पाहिजे, नाही तर ह्या सगळ्यांचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे ना. मी यूथला पण तेच सजेस्ट करेल की तुम्ही ज्यावेळेस पण बोलता त्यावेळेस काय बोलतो ना आपण, प्रत्येक गोष्टाचा हिशोब होणार आहे, ह्याचा विचार करून आपण बोला. तुम्ही चांगलं बोलता त्याचा पण, तुम्ही वाईट बोलता त्याचा पण, शिवेगाळ करताय त्याचा पण, आशीर्वाद देताय त्याचा पण, है ना? खरं तर यूथ आत्ता खूप जास्त प्रॉब्लेममध्ये आहे असं मला वाटतं, नाही का? कारण की आजच्या जीवनामध्ये मला वाटतं सगळ्यात मोठं संकट यूथवरच आहे. कशामुळे? चुकीच्या संगतीमुळे, है ना? कदाचित तुम्ही चांगले आहात पण तुमची संगत चुकीची आहे, चुकीच्या सवयीमध्ये तुम्ही अडकलेले आहात, नाही का? त्याच्यानंतर अशा काही काही गोष्टी आहेत की मी जे इथून बोलू पण शकत नाही, अशा गोष्टींमध्ये तुम्ही अडकलेले आहात आणि ते तुम्हाला पण माहीत आहे, नाही का? मग ज्यावेळेस आपण असा विचार करतो की यूथ भटकलेला आहे, तुम्हाला असं वाटतं का की यूथ सगळाच भटकलेला? मी सगळाच म्हणत नाही, कारण की इथं जे बसलेले माझे बहीण भाऊ ते कदाचित चांगले आहेत, है ना? कारण की देवाच्या सानिध्यात ते बसलेले आहेत. कदाचित मी याच्यासाठी बोललो कारण की आता मी तर त्यांचं मन बघू नाही शकत, परमेश्वराला त्यांचं मन माहिती आहे, है ना, की हे लोक कसे आहेत. पण मी असं गृहीत धरतो की माझे सगळे बहीण भाऊ चांगले आहे, पण मी अशा लोकांबद्दल बोलतोय की जे यूथ भटकलेले आहेत, नाही का? आजच्या ह्या दिवसांमध्ये ज्यावेळेस तुम्ही फेसबुक वापरत आहे, इंस्टाग्राम वापरताय, व्हॉट्सअप वापरताय, किती लोकांना वाटतं की ह्या चुकीच्या गोष्टी आहेत का चांगल्या गोष्टी? चुकीच्या गोष्टी आहेत असं किती लोकांना वाटतं? फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, हात वरती करा. चुकीच्या गोष्टी. चांगल्या गोष्टी असं किती जणांना वाटतं? कोणालाच नाही. मी तेच म्हणतो, हे बघा, एक तर तुम्ही ना हो असू शकता किंवा नाही असू शकता, तुम्ही मधी नसू शकता, है ना? परत विचारतो की फेसबुक, व्हॉट्सॲप याचा वापर तुम्हाला चांगला वाटतो का? ज्यांना चांगला वाटतो त्यांनी हात वर करा, एकदम नॉर्मल गोष्ट आहे, नाही का? चांगला वाटतो हात वरती करा, म्हणजे तुमचं सगळ्यांचं मत आहे की ह्या चांगल्या गोष्टी नाही आहे, नाही का? आता दृष्टिकोन आहे, नाही का? दृष्टिकोन आहे. टेक्नॉलॉजी शाप पण आहे, वरदान पण आहे, है ना? तुम्ही शाप बघत आहात त्याच्यामध्ये, चुकीचं कंटेंट, है ना, की मुलं चुकीच्या गोष्टीला एक्सपोज आहेत. लहान मुलं ज्या गोष्टीला एक्सपोज म्हणजे होणं चुकीचं आहे, त्या गोष्टीचं एक्सपोजर मुलांना मिळत आहे. चुकीच्या लोकांसोबत मुलं कनेक्ट होत आहे ना, तरुणांबद्दल बोलतोय की चुकीच्या लोकांबद्दल तुम्ही कनेक्ट होता, चुकीचे विचार तुम्ही घेताय. आता ह्याच्यामध्ये काही काही गोष्ट खूप आयडियलिस्टिक आहे, नाही का? म्हणजे प्राईड, त्याच्यानंतर वेल्दीनेस, है ना, मनी, याच्याबद्दल मला क्षमा असावी, नेकेडनेस, याला प्रायोरिटी किंवा एक स्टँडर्डाइज करून ठेवलेलं आहे ह्या सोशल मीडियाने, नाही का? का? कारण की ते देवापासून नाही, ते सैतानापासून आहे ना. ह्या सगळ्या कंटेंट सैतानापासून आहे. पण मग आपण ज्यावेळेस यांचा विचार करतो त्यावेळेस आपण असा विचार करायला पाहिजे की ह्या गोष्टीमध्ये चुकीचं आहे, ठीक आहे, मग ह्या सोडून द्यायला पाहिजे का आपण? नाही, मी असं म्हणाल ते सोडून द्यायचं नाही. टेक्नॉलॉजीचा दोन वापर आहे, शाप पण आहे, वरदान पण आहे. तुम्ही त्याला वरदान म्हणून वापरा, कारण की आता तुम्ही एक पोस्ट टाकणार, तुमचे 100 मित्र आहेत फेसबुकवर, इन्स्टावर, ते लोक हे बघणार आहे, नाही का? मग तुम्ही देवविषयक गोष्टीविषयी पोस्ट का टाकत नाही? सरळ सरळ गोष्ट आहे, नाही का? तुम्ही स्वतःला देवाचा सेवक म्हणून का
पुढं ठेवत नाही की मी देवाचा सेवक आहे म्हणून मी ह्या गोष्टी करतो. वचनं टाकू शकता तुम्ही फेसबुकवर, इन्स्टावर, व्हॉट्सॲपवर, यूट्यूबवर व्हिडिओज बनवून टाकू शकता, छोटे छोटे वचनं टाकू शकता है ना. याच्याने तुमची जी आयडेंटिटी आहे ती ख्रिस्तामध्ये आहे असं होतं, आणि जो ऐकणारा आहे त्याच्यामध्ये तुम्ही अशी सुवार्ता घालत होता की आम्ही ख्रिस्ती आहोत आणि ख्रिस्ताने ह्या चांगल्या गोष्टी आम्हाला शिकवल्या आहेत आणि ते आम्ही तुम्हाला शिकवत आहोत है ना. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. सोशल मीडिया चुकीचं पण असू शकतं, जे लोक त्याचा चुकीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात, चांगलं पण असू शकतं, जे लोक त्याचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न करतात है ना. पण मग प्रश्न माझा हाच आहे की तुम्ही जर देवाला खरोखरपणे ओळखता तर तुम्ही ह्या गोष्टी कराल है ना. पण मग काय आहे की आपण कदाचित देवाला पूर्णपणे त्याच्या अनुषंगाने ओळखत नाही. ज्यावेळेस आपण शास्त्रामध्ये देवाचं रिव्हिलेशन किंवा देवाने स्वतःला विदित कसं केलेलं आहे ते बघतो, त्यावेळेस ट्रिनिटी है ना, आज ट्रिनिटी संडे आहे, त्रैक्य देव असा एक कन्सेप्ट शास्त्रामध्ये आहे. त्रैक्य हे वचन किंवा हे नाव शास्त्रात कुठेही नाही है ना. पण जसं जसं आपल्याला 1500 वर्षांमध्ये शास्त्र दिलं गेलं आहे, तर त्या 1500 वर्षांमध्ये देवाने स्वतःला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तिन्ही याच्यामध्ये देवाच्या स्वरूपात 3 व्यक्ती एक देव म्हणून आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे, आपल्याला एक्सपोज केलेला आहे की तो कसा आहे है ना. पण डायरेक्टली ट्रिनिटी म्हणून हा शब्द शास्त्रात नाही. ट्रिनिटी याचा अर्थ 3 व्यक्ती एक देव, म्हणजे 1 + 1 + 1 3 होता, तर नाही, तर 1 × 1 × 1 म्हणजे 3 व्यक्ती = 1 एक देव, नाही का. खरं तर हे समजण्यास कठीण आहे, पण मग आपण जितकं जास्त त्याच्याबद्दल समजण्याचा प्रयत्न करणार आहोत तितकं आपण समजू. खरं तर देवाला पूर्णपणे समजून घेणे हे मानव कल्पनाच्या बाहेरचं आहे, नाही का. की आपण तुम्ही किती पण ट्राय केलं, कारण की खरं तर तो देव आहे, तो ह्या मानव बुद्धीमध्ये त्याला समजण्यात तो खूप कॉम्प्लेक्स आहे, त्याला आपण समजू शकत नाही. पण कुठेतरी एक आपण त्याची एक व्ह्यू ठेवू शकतो की देवाने आपल्याला स्वतः कसं विदित केलेलं आहे है ना. खरं तर देव गॉड हेडमध्ये रिलेशनशिप आहे, नाही का. जसं पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिन्ही एकमेकांसोबत एक कॉम्प्लेक्स रिलेशनशिपमध्ये रुजलेले आहेत, नाही का. आता देव आपल्याला यहोवा देव माहिती आहे ना, पिता ज्याला आपण म्हणतो, त्याचप्रमाणे पुत्र पण आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म 2000 वर्षापूर्वी झाला, ठीक आहे, असं आपण हिस्ट्रीमध्ये बघतो. पण देवाचं अस्तित्व, प्रभू येशू ख्रिस्ताचं अस्तित्व त्याच्या खूप आधीपासून आहे असं पवित्र शास्त्र आम्हाला विदित करतं आहे ना. एक वचन मला वाचू द्या, जॉन 8:58, जॉन 8:58 आहे ना, योहान 8वा अध्याय 58 वचन. म्हणजे ह्याच्यामध्ये येशू ख्रिस्त कसं स्वतःला मी आधीपासून एक्झिस्ट करतो याबद्दल सांगत आहे. अब्रामाचा जन्म झाला त्यापूर्वीचाच मी आहे. याच्यामध्ये तो सरळ सरळ त्यांना विदित करतोय की अब्राम होता त्याच्या आधीपासून, आणि वर्ड एक आहे मी आहे. मी आहे तुम्हाला माहिती आहे का, देवाच्या रिलेटेड वर्ड आहे किंवा देवाचं नाव असं आपण त्याला म्हणू शकतो है ना. ज्यावेळेस मला वाटतं मोशे शेंडे मेंढे चारत असतो त्यावेळेस त्याला एक बुश जळताना दिसतं आहे ना, एक झुडूप जळताना दिसतं. तो जाऊन बघतो की हे जळत का नाही. मग तिथे गेल्यावर देवाचे वाणे होते की तू ज्या ठिकाणी उभा आहेस ती पवित्र ठिकाण आहे, आपले पहिले पायातले जोडे काढन, नाही का. ते काढल्यावर प्रभू त्याला म्हणतो की मी तुम्हाला मिसर देशातून सोडवणार आहे है ना. मग तो म्हणतो मोशेला की बाबा तू जाऊन त्यांना सांग की तुम्हाला मी इथून सोडवणार आहे. मोशे प्रभूला विचारतो, प्रभू मी काय सांगू की तू कोण आहेस. प्रभू त्याला तिथं सांगतो की मी आहे तो आहे है ना. म्हणजे हा जो मी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने जो ह्या वचनामध्ये योहान 8:58 मध्ये जो मी आहे तो तिथून उचललेला आहे, नाही का. खरं तर ना येशू ख्रिस्त कधी पण इररिलेव्हंट बोलत नव्हता. इस्रायली लोकांसोबत तो कधी पण काही पण गोष्टी कोट करायचा किंवा बोलायचा, तर जुन्या कराराचं शास्त्र आहे
त्याच्यामधून त्या गोष्टी बरोबर उचलून त्यांच्याजवळ ठेवत होता, नाही का. आणि कदाचित याच्यामुळे त्याला मारहाण करण्यासाठी ते लोक धावून पण येतात, नाही का. कारण की मी आहे म्हणजे तो स्वतः मी देव आहे असं बोलत आहे, नाही का. जे आपल्याला सिद्ध करतं की शास्त्रामध्ये त्रैक्यच्या काय बोलतात, शास्त्रामध्ये देव त्रैक्य स्वरूपात उपस्थित आहे, नाही का. म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. आता पुढे आपण बघतो की पवित्र आत्मा ही त्याचा एक भाग आहे. पवित्र आत्मा ही पूर्ण देव आहे. तो पित्याच्या लेवलमध्येच आहे आणि पित्याच्याही पुत्राच्याही लेवलमध्येच आहे, नाही का. कारण की असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की देवाचा आत्मा है ना. ज्यावेळेस तुम्ही देवाचा आत्मा असं ऐकता म्हणजे तो पवित्र आत्मा याबद्दल प्रभू बोलत आहे. आता एक एक्झाम्पल देतो की ज्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी एक कंबाईन होता, नाही का. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही प्रार्थना कोणाकडे करता? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस पित्याकडे प्रार्थना करता. आणि मागता कोणाच्या नावाने? येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस ते तुम्ही उत्तेजित होता आणि प्रार्थनेमध्ये बोलता ते पवित्र आत्म्याच्या उत्तेजनाने बोलता. म्हणजे प्रार्थना ही एक्झाम्पल आहे की त्रैक्य देव एक कॉम्बिनेशनमध्ये कसं वर्क करतो, नाही का. सेम सिच्युएशन सेम आपण बघितलं तर येशूच्या बाप्तिस्मेच्या वेळेस आपल्याला बघायला मिळतं. ज्यावेळेस येशूचा बाप्तिस्मा योहान करत असतो तो पाण्याच्या खाली जातो, है ना. पाण्याच्या वरती आल्यावर त्याच्यावरती पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरतो, है ना. कबुतरासारखा उतरतो आणि वरतून वाणी होते. वाणी अशी होते की तू माझा प्रिय पुत्र आहेस आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्या एक फ्रेममध्ये तुम्हाला पिता दिसतो, पुत्र दिसतो आणि पवित्र आत्मा दिसतो, है ना. म्हणजे शास्त्रामध्ये एक देव हा कन्सेप्ट आहे, पण याच्यामध्ये 3 गॉड हेड आहेत किंवा 3 व्यक्ती आहे असं आपल्या ह्या एक्झाम्पल्समधून बघायला मिळतं. पुढे अजून खूप ठिकाणी जुन्या करारामध्ये देव एकपेक्षा जास्त व्यक्तिमत्वाने स्वतःला रिप्रेझेंट करतो, नाही का. जसं एक आपण शास्त्र वचन बघू, उत्पत्ती 1:26, ज्याच्यामध्ये प्रभू स्वतःला एकपेक्षा जास्त व्यक्तिमत्वाचं म्हणून सादर करत आहे. आपण करू, है ना. ज्यावेळेस स्टार्ट होतो त्यावेळेस आपण म्हणतो, तो मी बोलत नाही की मी माझ्या स्वरूपाचा किंवा माझ्याशी सदृश्य असतात, तो आपण वापरतो. त्याच्यानंतर पुढच्या वचनामध्ये 11:7, उत्पत्ती 11:7, परफेक्ट. इथे पण तो बघा मी बोलत नाही, तो म्हणतो की आपण जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करू. याचा अर्थ असाच की देव स्वतःला पण अनेक वचनामध्ये सादर करत आहे. अजून एक वचन वाचू आपण, यशया 6:8. आमच्यासाठी कोण जाईल. इथे पण अनेक वचनी शब्द वापरण्यात आलेला आहे. यशया 48:16, है ना. तुम्ही माझ्याजवळ या हे ऐका, है ना. तुम्ही माझ्याजवळ या हे ऐका. प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही, ते होऊन लागल्यापासून तेथे मी आहे. आणि आता प्रभू परमेश्वर मला व आपल्या आत्म्याला पाठविले आहे. हे बोलतं कोण आहे तर हे येशू ख्रिस्त बोलतोय. इन्कार्नेशनच्या आधीचा प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट बोलतोय की तो बोलतोय की तुम्ही माझ्याजवळ या हे ऐका. प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही, हे होऊ लागल्यापासून तेथे मी आहेच. आणि आता प्रभू परमेश्वर म्हणजे पिता मला व आपल्या आत्म्याला म्हणजे पवित्र आत्म्याला पाठवत आहे. म्हणजे ह्या पण वचनामध्ये आपल्याला असं दिसतं की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिन्ही कॉम्बिनेशनमध्ये एका कॉम्बिनेशनमध्ये वाटचाल करत आहेत, है ना. एक देव म्हणून ते बोलत आहे. त्याच्यानंतर एक अजून छोटा एक्झाम्पल देतो की देव म्हणतो की मनुष्य एकटा नसावा, है ना. हा कन्सेप्टच त्याच्यामधून आलेला आहे की देव एकटा नाही आहे. देवामध्ये स्वतः रिलेशनशिपमध्ये आहे, म्हणून देवाला रिलेशनशिपची
काय बोलतात त्याला इम्पॉर्टन्स माहिती आहे, म्हणून तो त्यांना म्हणजे बोलतो की देव मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, नाही का. अच्छा, मग आता ज्यावेळेस आपण म्हणतो की देव त्रैक्य आहे, नाही का, पण देव ॲज वन एंटिटी म्हणून पवित्र शास्त्रामध्ये त्याचे खूप सारे गुणधर्म दिलेले आहेत, नाही का. माझं असं म्हणणं आहे की आपण जितकं जास्त त्याला समजून घेऊ है ना, जितकं जास्त त्याच्याबद्दल वाचू तेवढी आपली ओळख त्याच्याबद्दल जास्त वाढेल, नाही का. त्या उद्देशाने आपण ना काही गुण बघू, परमेश्वराचे एक आयडेंटिटी म्हणून गुण बघू, आणि त्याच्यानंतर तेच गुण पितामध्ये, पुत्रामध्ये आणि पवित्र आत्म्यामध्ये, या तिन्हांमध्ये तुम्हाला जर दिसत आहे म्हणजे आपण जे त्रैक्याचा विश्वास ठेवतो तो बरोबर आहे, नाही का. याचा एक्झाम्पल आता सगळ्यात पहिले ना मी गुण तुम्हाला वाचून दाखवते ना. बेसिकली 2 टाईपचे गुण आहे. 2 टाईपचे म्हणजे एक आहे ईश्वरी गुण है ना, पवित्र शास्त्रामध्ये ईश्वराकडून येणारे ईश्वरी गुण, आणि दुसरा आहे मानवी गुण है ना, की जे मानवामध्ये पण आढळतात. ईश्वरी गुण याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे ओमनीपोटेंट है ना. ओमनीपोटेंट याचा अर्थ की सर्वशक्तिमान, म्हणजे देव सर्वशक्तिमान प्रभू आहे, संपूर्ण सृष्टीवर त्याची सत्ता आहे. दुसरं म्हणजे ओमनिसियंट. ओमनिसियंट म्हणजे सर्वज्ञ किंवा सर्वज्ञानी. देव सर्व काही जाणणार आहे, भूतकाल, भविष्यकाल, वर्तमानकाल, तुमच्या मनातील गोष्टी है ना, हेही प्रभू जाणणार आहे. तिसरं म्हणजे ओमनी प्रेझेंट. एक आपण फ्लोनी सगळे वाचून घेऊ, त्याच्यानंतर एक एक गोष्टी जे मेन 3 आहेत त्यांच्यावर आपण फोकस करू है ना. तिसरं आहे ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वव्यापी है ना, की प्रभू परमेश्वर प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे, त्याच्या नजरेपासून काही लपलेलं नाही, जे काही होत आहे त्याच्या समोर होत आहे. म्हणजे तो चर्चच्या इथं मध्ये पण प्रेझेंट आहे आणि चर्चच्या बाहेर पण प्रेझेंट आहे है ना. त्याची अजून एक ओळख किंवा गुण सांगतं की सोवरन. सोवरन म्हणजे सर्वोच्च सत्ताधीश, म्हणजे तो या संपूर्ण विश्वाचा, इतिहासाचा व सृष्टीचा अंतिम शासक, म्हणजे त्याच्याकडूनच शासन आहे, तोच अधिकारी आहे, त्याचे पूर्ण अधिकार या सृष्टीवर आहे. त्याच्यानंतर अजून एक गुण आहे त्याचा इम्युटेबल, म्हणजे अनचेंज्ड, की ज्याचा स्वभाव बदलत नाही है ना, जो अपरिवर्तनीय आहे. देवाचा स्वभाव, त्याचा विचार, त्याचे हेतू आणि त्यांनी दिलेले वचने कधीही बदलत नाही. अजून एक गोष्ट आहे 6वी, ती म्हणजे सेल्फ एक्झिस्टन्स है ना, म्हणजे प्रभू परमेश्वराला एक्झिस्ट करण्यासाठी किंवा असण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची किंवा कोणाचीही गरज नाही. तो पूर्णपणे स्वतंत्र, स्वयंपूर्ण आहे, त्याला अस्तित्वासाठी सृष्टीतील कोणत्याही गोष्टीची किंवा व्यक्तीची गरज नाही आहे, तो स्वतःच एक्झिस्ट करतो, नाही का. हे झाले ईश्वरी गुण है ना, हे 6 ईश्वरी गुण आहे विशेषतः. त्याच्यानंतर मानवी गुण पण आहेत, जे पवित्र शास्त्रामध्ये देवाला एक्सप्लेन करण्यासाठी वापरले जात आहे ना. मानवी गुण याच्यासाठी कारण की मानवामध्ये पण ते गुण दिसतात. सगळ्यात पहिला म्हणजे होली, म्हणजे पवित्र है ना, तो कोणत्याही पापापासून किंवा अशुद्धपासून पूर्णपणे दूर आहे, अत्यंत शुद्ध आणि अत्यंत पवित्र आहे. दुसरं म्हणजे प्रेम. देव प्रेमळ आहे, त्याचा मानवजातीवर अत्यंत प्रेम आहे, त्याच्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र पण दिला आहे है ना. तिसरं म्हणजे देव न्यायी आणि नीतिमान आहे. जस्टिस किंवा रायचस आपण ज्याला म्हणतो, तो नेहमी योग्य आणि न्याय्य गोष्टी करतो, बोलतो है ना. आता तुम्ही एक लक्षात द्याल की पवित्र, लव, जस्टिस ह्या गोष्टी ह्या विश्वामध्ये तुम्ही सायंटिफिकली प्रूव्ह नाही करू शकत है ना. ह्या सायंटिफिक नाही आहे, या बिहेवियरल आहे. का? कारण की ह्या देवाने आपल्याला दिला आहे म्हणून आपण म्हणजे हे करतो. आता तुम्ही लॅबमध्ये देवाचं लव किंवा एकमेकामधलं प्रेम ह्याला लॅबमध्ये तुम्ही टेस्ट करू शकत नाही, कारण की हे फिलिंग आहे ना, हे सायकोलॉजिकल आहे, ते सायंटिफिक नाही आहे. चौथं म्हणजे की देव दयाळू आणि कृपाळू आहे, म्हणजे मर्सीफुल आणि ग्रेशियस आहे ना. तो अत्यंत दयाळू आणि अत्यंत कनवाळू आहे, त्याला लवकर राग येत नाही, तो मंद क्रोध दयासागर आहे आणि तो चुकांना क्षमा करतो आहे ना. 5वं आहे की तो फेथफुल आहे, विश्वासू आहे, की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता, तुम्ही जेव्हा पण त्याला हाक माराल तेव्हा तो तुमच्यासाठी येणार आहे है ना. 6वं शेवटचं म्हणजे की देव चांगला आहे. देव चांगला आहे, मंगळ आहे ना, तो पूर्णपणे चांगुलपणाने भरलेला आहे आणि जगातील प्रत्येक चांगल्या गोष्टीचा उगम परमेश्वरच आहे. आता ज्यावेळेस आपण ह्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेस आपण ह्याच्यामधून फक्त 3 गोष्टींवर फोकस करू है ना. शक्तिमान गोष्ट आहे नाही का. आता आपण बघू की ह्या शक्तिमान गोष्टीमध्ये 3 व्यक्ती प्रेझेंट आहेत का है ना. आपण वाचू उत्पत्ती 1 ते 3 सॉरी,
उत्पत्ती पहिला अध्याय 1 ते 3. देवाने शास्त्रातील पहिल्या 3 वचनातच त्याचं त्रैक्य रिव्हील केलेलं आहे आपल्याला. पहिल्या वचनात देव म्हणतो प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. पिता, है ना, पहिल्याच वचनामध्ये पिताचा तुम्हाला उल्लेख दिसतो. दुसऱ्या वचनामध्ये आणि पृथ्वी आकारविरहित होती व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा. काय? देवाचा आत्मा. इथं तुम्हाला पवित्र आत्म्याचं स्वरूप लगेच दिसतं. देवाचा आत्मा जलावर तळपत होता, राहिला होता. तिसरं म्हणजे हे महत्वाचं आहे, तेव्हा देव बोलला. तेव्हा देव बोलला. देव काय बोलला? शब्द बोलला. देव शब्द बोलला की प्रकाश हो आणि प्रकाश झाला. योहान 1:1 मध्ये आपल्याला वाचायला भेटतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, है ना. म्हणजे ते कोणाबद्दल बोलत आहेत? येशू ख्रिस्त, है ना. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण शास्त्र उघडतो त्यावेळेसच पहिल्याच 3 वचनांमध्ये तुम्हाला त्रैक्याचं स्वरूप दिसायला येतं की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. आणि हे जे आपण म्हणतोय की सर्व शक्तिमान ही जी क्वालिटी आहे ही ह्या तिघांमध्ये दिसते. का? कारण की हे तिघं पण क्रिएशनच्या वेळेस प्रेझेंट होते, है ना. दुसरं आपण बघू ओमनिसियंट म्हणजे सर्वज्ञ किंवा सर्वज्ञानी, है ना. माझ्यासाठी एक वचन वाचा, स्तोत्र 139 1-4. स्तोत्र 139 1-4. याच्यामध्ये ना पिता कसा सर्वज्ञानी आहे ह्याबद्दल दावीद आपल्याला सांगत आहे. परमेश्वरा, तू मला पारखले, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तमानाची माहिती तुला आहे. बरोबर. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहेस, तू मला ओळखतोस, है ना. माझे बसणे उठणे तू जाणतोस व दुरून माझ्या मनोगत समजतोस. म्हणजे देव आपल्याला प्रत्येक वेळेस बघू शकतो. तुमचं निजणं, उठणं, बसणं ते सगळं तो जाणतो. अजून याच्यावरती तो असं म्हणतो की तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस, तू माझ्या एकंदर वर्तमानाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही अशी काही एक शब्द म्हणजे माझ्या मुखातील निघणारा शब्द म्हणजे माझ्या अंतकरणातील विचार पण देवाला अवगत आहे. काय? कारण की तो सर्वज्ञानी आहे. हे आपण पित्याबद्दल बोलत आहोत. सगळ्यात आधी हे आपण पित्याबद्दल बोलत आहोत की स्तोत्र संहितामध्ये दावीद आपल्याला पिता कसा सर्वज्ञानी आहे हे सांगतोय या वचनमध्ये. दुसरं वचन बघू आपण, मत्तय 9:4. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? है ना. आता हे डिस्क्रिप्शन आहे, त्याच्यामध्ये पक्षघाती मनुष्याला देव म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, नाही का. मग हे लोक कुरकुर करत असतात, सदोषी परोशी जे असतात ते तिथं कुरकुर करत असतात आणि आपल्या मनात बोलत असतात. त्यांच्या मनातील विचार म्हणजे वचन असं सांगतं, येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता. हे पण दैवीपणाचं एक काय होतं त्याला, एक साईन आहे की सर्वज्ञानी असणं याचं पण एक ते साईन आहे जे आपल्याला पुत्रामध्ये म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये बघायला मिळतं. अजून एक अध्यायामध्ये आपण बघू की योहान 4:17. योहान 4:17 शम्रोनी स्त्रीचा उल्लेख आहे, नाही का, की शम्रोनी स्त्री त्या विहिरीवर येते आणि पाणी काढत असताना प्रभू तिच्याकडे पाणी मागतो. त्यांच्यामध्ये एक संभाषण होतं, है ना. कोणतरी वाचा. हे ठीक बोललीस. आता तिची स्टोरी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तिला 5 नवरे होते, त्याच्यामध्ये सगळे मेले आणि तिच्यासोबत जो आत्ता आहे तो तिचा नवरा नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त तिला पहिल्यांदा भेटतोय, ती त्याला पहिल्यांदा भेटते. पण प्रभू येशू ख्रिस्ताला तिचं भूतकाळ माहिती आहे, है ना. हे एक दैवीपणाचं काय होतं त्याला, हे आपलं जे आर्ग्युमेंट आहे की देव सर्वज्ञानी आहे. पिता झालं. पुत्राच्या विषयामध्ये हे आपण तुम्ही एज अ प्रूफ घेऊ शकता की प्रभू परमेश्वराला, पित्याला आणि पुत्राला आणि पवित्र आत्म्यावर येऊ आपण परत, पण पुत्राला पण सर्व गोष्टी किंवा सर्व भूतकालाची
माहिती आहे त्याच्यापासून काही गुप्त नाही किंवा लपलेलं नाही. पुढं होली स्पिरिटच्या बद्दल बघू आपण. योहान 16:13 आणि 15. योहान 16:13 आणि 15. तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवेल. हं. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझे गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. योहान 16:13 ते 15 आहे ना. तरी तो सत्याचा आत्मा म्हणजे हे पवित्र आत्म्याबद्दल आपण बोलतोय किंवा ऐकतोय, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही. म्हणजे तो स्वतःचं काही सांगत नाहीये, तर जे काही ऐकले तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल, है ना. याच्यामध्ये तो भविष्य फ्युचर सांगण्याबद्दलचं बोलतोय. म्हणजे पवित्र आत्मा ज्या गोष्टी तुम्हाला फ्युचरमध्ये घडून येणार आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे, आणि ते एक दैवी किंवा सर्वज्ञ आपण ज्याबद्दल बोलतोय की त्याची एक क्वालिटी आहे, है ना. म्हणजे असं आपण बघतो की देव जरी एक आहे, सर्वज्ञ आहे, त्याच्यामध्ये जे गॉड हेड आहे म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, हे लोक इंडिव्हिज्युअली पण त्या गोष्टी किंवा ती क्वालिटी बेअर करतात, आणि असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, है ना. तिसरी क्वालिटी म्हणजे ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वव्यापी. तो एकाच वेळी सर्व ठिकाणी उपस्थित असतो, त्याच्या नजरेपासून कोणतीही गोष्ट लपलेली नाही, है ना. हे आपण बघू स्तोत्र 139 7 ते 8, है ना. 1 ते 4 वाचलं, 7 ते 8 वाचा. स्तोत्र 139 7 ते 8. तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपल्या अंतून गेले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तुझा हात मला चालतो. तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. नाही बस. मी तुझ्या आत्म्यापासून कोठून निघून जाऊ. म्हणजे तो हे बोलतो आहे, कोण आहे, दावीद बोलतो आहे, पवित्र आत्म्याबद्दल बोलतो आहे ना. मी तुझ्या समक्षतेपासून कोठून पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवेल. तुझा उजवा हात मला धरून ठेवेल, है ना. इथे जर तुम्ही पूर्ण जर अध्याय वाचला तर पिता आणि पवित्र आत्मा ह्याबद्दल म्हणजे ह्यांच्यामध्ये तो सिमिलर गोष्ट बोलत आहे. तो पित्याबद्दल बोलतो, मग पवित्र आत्म्याबद्दल बोलतो, पिताबद्दल बोलतो, पवित्र आत्म्याबद्दल बोलतो, है ना. तसं की देव सर्वव्यापी आहे, सर्व ठिकाणी आहे, की तुम्ही त्याच्यापासून लपून शकत नाही असं आपल्याला कळतं, है ना. त्याच्यानंतर सेम गोष्ट पिता झालं, पवित्र आत्मा झालं, पुत्राबद्दलही आहे. ती म्हणजे मत्तय 28:20. मत्तय 28 आणि 20. समाप्तीपर्यंत मी तुमच्याच बरोबर आहे, है ना. युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. म्हणजे येशू ख्रिस्त इंडिव्हिज्युअली पण असं म्हणतो की मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर आहे. ही एक सर्वव्यापी असण्याची काय म्हणतात साक्ष आहे किंवा आर्ग्युमेंट आहे. म्हणून आपण बघतो की देव सर्वव्यापी आहे, पण देवाचे गॉड हेड म्हणजे ज्याच्यामध्ये हे 3 व्यक्ती आहेत, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, हेही सर्वव्यापी आहेत. मग प्रश्न असा आहे की जर देव सर्वव्यापी आहे, देवाला सगळं म्हणजे सर्व ठिकाणी तो उपस्थित आहे, तर आपण त्याप्रमाणे वागतो आहोत का, की देव सर्व ठिकाणी उपचार चालू आहे का, है ना. जर चालू असतील तर
देव, आता आपण त्याची एक क्वालिटी पण बघितली की सर्वज्ञ आहे, म्हणजे तुमच्या मनातील विचार पण देवाला माहिती आहे, नाही का? म्हणून आपण इथं बसून काय विचार करतोय ना, ह्याच्याबद्दल पण आपण विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. आता मी ओमनी प्रेझेंटबद्दल बोलतो की देव सगळव्यापी आहे. मग आपण किती विशेष करून लक्षपूर्वक वागलं पाहिजे, है ना? जर देव तुम्हाला प्रत्येक वेळेस बघू शकतो, प्रत्येक ठिकाणाचा ॲक्सेस तुमचं देवाकडे आहे. कारण की आता तुम्ही बसलेला आहात, सर्व शांत बसलेला आहात. इथून बाहेर गेल्यावर तुम्ही काय करणार आहे तुम्हालाच माहिती आहे, है ना? पण मग माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाल त्यावेळेस पण ही त्याची क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा की देव सर्वव्यापी आहे. तुम्ही एकटेही बसला असाल तेव्हा देव तुमच्या बाजूला बसलेला आहे, नाही का? आणि तो बघतोय तुमचा की तुम्ही काही चुकत आहात का, तुम्ही चांगलं करत आहात का. तर ह्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे की ज्यावेळेस पण आपण चर्च सोडून, आता चर्चमध्ये तर सगळ्यात चांगलं असणार आहे, चर्चच्या बाहेर पण आपण देव सर्वव्यापी आहे आणि आपल्याला बघतो आहे असा विचार करून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे, है ना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही असं बोलता की देव सर्वव्यापी आहे, त्यावेळेस ह्याला तुम्ही न्याय किंवा नाही का तुमची परीक्षा पाहणारा अशा हेतूने बघता. त्याचा दुसरा पैलू पण आहे. दुसरा पैलू असा आहे की जर देव सर्वव्यापी आहे तर तो तुमच्याबरोबर प्रत्येक वेळेस आहे. कधी की ज्यावेळेस तुम्हाला त्याची नीड आहे, है ना? ज्यावेळेस पण तुम्हाला गरज आहे त्यावेळेस तुम्ही त्याला हाक मारा, तो तुमच्या बाजूलाच आहे, है ना? म्हणजे हे त्याचं क्वालिटी आहे. त्याला तुम्ही पॉझिटिव्हली घ्या की तुम्ही कोणत्या पण प्रॉब्लेममध्ये आहात, कोणत्या पण संकटात आहात, कोणतं चॅलेंज फेस करत आहात, कोणतं दुःख फेस करत आहात, त्या प्रॉब्लेम्समध्ये देव सर्वव्यापी असल्यामुळे तो तुम्हाला बघतोय, त्याला प्रत्येक गोष्ट माहिती आहे तुमच्या जीवनामध्ये काय होत आहे आणि तो तुमच्या बाजूलाच आहे. म्हणून तुम्ही हाक माराल तर त्याला ऐकू येणार आहे आणि तो कार्य करणार आहे. पण याच्यामध्ये पण काय मॅटर करतं की देव धार्मिकाला आणि अधार्मिकाला दोघांना बघतो, नाही का? तुम्ही कोणामध्ये येता, है ना? तुम्ही धार्मिकामध्ये येता किंवा अधार्मिकात येता. कारण की तुम्ही धार्मिकामध्ये येणार तर प्रभू येशू ख्रिस्त हॅलो धार्मिकांमध्ये येणार तर प्रभू येशू ख्रिस्त तुमची वाणी ऐकणार आहे आणि तुम्हाला काय बोलतो त्याला तुमच्या मदतीसाठी येणार आहे. याचा अर्थ असा की तुमचं एक रिलेशनशिप परमेश्वरासोबत किंवा देवासोबत निर्माण झालं पाहिजे. आता आपण ना असं विचार करू की हे रिलेशनशिप माझं आणि देवाचं आहे का, है ना? परत ते स्टार्टिंगलाच गेलं की जर तुमचं रिलेशनशिप आहेत तर तुम्ही त्याचे मेंढरे आहात. तुम्ही त्याचे मेंढरे आहात तर तुम्ही त्यांनी शिकवलेली वाणी ऐकतात, तसं वागतात, तसं चालतात आणि तसं बोलतात. आणि देवासंगती रिलेशनशिप असणं खूप महत्त्वाचं आहे, है ना? कारण की ह्या दैनंदिन जीवनामध्ये जगताना तुम्ही रोज आणि रोज डिफरंट वेगळ्या संकटात, प्रश्नात, चॅलेंजेसमध्ये, दुःखामध्ये पडता आणि त्यावेळेस तुमच्यासोबत कोणी नसतं, पण तो प्रभू परमेश्वर असतो जो तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट करणार आहे, नाही का? एक स्टोरी सांगतो मी याच्याच रिलेटेड, नाही का? एक स्टोरी आहे, टेस्टमनी आहे, नाही का? हेन फार्म म्हणून एक देवाचा सेवक आहे, हेन फार्म, त्याची ही टेस्टमनी आहे. ही गोष्ट 1970sच्या आसपासची आहे, नाही का? 1970sमध्ये ज्यावेळेस व्हिएतनाममधली गोष्ट आहे की व्हिएतनाम आणि US मध्ये युद्ध होतं, नाही का? व्हिएतनामला US नी कॅप्चर केलं. त्याच्यानंतर त्यांनी तिथं त्यांच्या मिलिटरीसाठी काही मिशनरी लोक पाठवले, है ना? हा व्यक्ती तिथं ख्रिस्ती होता, पण तो ट्रान्सलेटर म्हणून काम करायचा, नाही का? जे पण मिशनरी इंग्लिशमध्ये बोलायचं तो व्हिएतनामीजमध्ये त्यांना ट्रान्सलेट करून बोलायचं. पुढे असं झालं की 1970-75च्या अराउंड की US मिलिटरीचं पालट झालं, नाही का? त्यांना ते सोडून जावं लागलं. आणि व्हिएतनामच्या मिलिटरी जे पण बेसेस आहेत यांनी असं केलं की ह्या हेमला कॅप्चर करून घेतलं, त्याला पकडून घेतलं आणि त्याला सांगितलं की बाबा तू CIAचा एजंट आहे, कारण की तो त्यांना इंटरप्रेट करत होता, नाही का? तर त्याच्यावर असा दोष लावण्यात आला की तू CIAचा एजंट आहे, त्यांच्या ब्युरोचा एजंट आहे, म्हणून त्याला जेलमध्ये टाकून देण्यात आलं. त्यांना माहिती होतं की हा बाबा ख्रिस्ती आहे, पण मग पोलिसाचा जो व्ह्यू आहे किंवा मिलिटरीचा जो व्ह्यू आहे तो असा असतो की तुम्ही जर त्याच्यामध्ये सापडलं तर तुम्हाला ते सिद्ध करूनच टाकणार, नाही का? की हा तो एजंटच आहे. असं करून त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. ज्यावेळेस त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं त्याच्याकडून शास्त्र रिलेटेड किंवा देवाच्या रिलेटेड जे पण काही त्याच्याकडे मटेरियल होतं ते काढून घेण्यात आलं आणि त्याला ना
एथियस्टिक जे काही लिटरेचर असेल ना, म्हणजे देवावर न विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी लिहिलेल्या गोष्टी, ते पण फक्त व्हिएतनामी ह्या लँग्वेजमधल्या नाही का, ह्या त्याला वाचण्यात देण्यात आला. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो त्याच्या विश्वासातून भटकायला लागला नाही का. कारण की एकट्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वाचताय आणि मग तुम्ही संकटात सापडलाय, तेव्हा तुम्ही पण विचार करायला लागता की खरंच देव आहे का नाही, खरंच देव आम्हाला सपोर्ट करतोय का नाही, नाही का. मग एक सकाळी त्यांनी अशी प्रार्थना केली की देवा, जर तू असशील तर तू मला विजित कर, नाही तर मी आता असं करणार आहे की मी उद्यापासून तुझी प्रार्थना करणं सोडून देईन, नाही का. त्यांनी मनाशी एकदम पक्का विचार केला की कारण की जर हे असंच चाललो आहे तर कदाचित देवाने मला मदत करायला हवी होती किंवा मला सोडवायला हवं होतं, पण असं होत नाही आहे. मग कदाचित मला रिव्हील तरी करायला हवं होतं काही गोष्टी, पण तसं होत नाही आहे. मग असं होतं की दुसऱ्या दिवशी जेलर त्याला एक काम देतो नाही का. जेलर त्याला टॉयलेट साफ करण्याचं काम देतो. सगळ्यात डेंजर म्हणजे मिलिटरीचे टॉयलेट्स असतात नाही का, की ते इतक्या वर्षांपासून तसेच असतात, तिथं साफसफाई नसती आणि ते काम त्याला मिळालं नाही का. तर हा व्यक्ती हे पूर्ण तोंडाला कवर करून वगैरे ग्लव्स वगैरे घालून त्या घाणीमध्ये ते सगळं साफ करण्यास जातो नाही का. आता अद्भुत गोष्ट बघा हा, ज्यावेळेस तो तिथं जातो साफ करतो, साफ करता करता त्याला ना एक छोटासा पेपर भेटतो. त्या पेपरवर इंग्लिशमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं आणि मग तो काय करतो की त्याला पाणी मारतो त्याच्यावर, तो ओला साफ करून तो इंग्लिशमध्ये लिहिलेला असतं तो तसंच त्याच्या खिशामध्ये ठेवून घेतो नाही का. तो काहीतरी इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे, कमीत कमी मी हे तरी वाचेल नाही का. मग असं होतं की रात्र होती, रात्र सगळ्यांपासून लपून तो एका टॉर्च लाईटमध्ये ती जे पेपर आहे तो काढतो आणि तो वाचायला लागतो नाही का. रोमकरासपत्र 8वा अध्याय 35 ते 39 है ना. रोमकरासपत्र 8वा अध्याय 35 ते 39. बघा, ज्यावेळेस तो बघतो वरती लिहिलं असतं रोमन्स चॅप्टर 8 आणि हे वर्स तो वाचतोय नाही का. आता विचार करा, जो व्यक्ती देवाला सोडणार आहे, देवाच्या म्हणजे आता त्यांनी कमिट केलेलं आहे की देव नाही नाही का, त्यावेळेस तो हे वाचतोय की ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल. क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय. शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे, कापायाच्या मेंढरासारखा आम्हाला गणिले आहे. उलटपक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो है ना. पाऊल हे बोलत आहे, कारण माझी खात्री आहे मरण, जीवन, देवदूत, अधिपत्ती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही है ना. देवाने सरळ सरळ त्याला टू द पॉइंट आन्सर देऊन टाकलंय की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधीही डरणार नाही है ना. ही रिलेशनशिप आहे, ही देवाची आणि आपली रिलेशनशिप आहे की देव तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणतो की ह्या सर्व गोष्टी येणार आहेत, पण ह्याच्यामध्ये पण मी तुला कधीही सोडणार नाही है ना. पुढं असं होतं की आता त्याला हा एक पेपर मिळाला, तो उद्या त्या मिलिटरी त्यांचा जो गार्ड असतो, मिलिटंट असतो नाही का, त्याला जाऊन सांगतो की मला हेच काम द्या, तुम्ही टॉयलेट साफ करण्याचंच काम द्या. पुढं असं होतं की तो जसं जसं ते साफ करतो त्याला बायबलचे पेजेस मिळत जातात नाही का. होतं असं की जो त्यांचा जनरल असतो तो बायबल टॉयलेट पेपर म्हणून वापरत असतो है ना. म्हणजे बघा ती किती चुकीची गोष्ट आहे, पण त्याच्यामधून याला देवाचं शास्त्र मिळत आहे है ना. मग तो तेच करतो की रोज ते साफ करतो, रोज रात्री त्याची स्तुती आराधना देवाबद्दलचं जे रिलेशनशिप आहे त्याला तो कायम करत असतो. पुढे असं होतं की त्याला सोडून देतात है ना.
सोडून दिल्यावर तो असा विचार करतो की मी हे सोडून टाकाल है ना, व्हिएतनाम सोडून टाकाल, मी थायलंडला जाईल है ना, थायलंड US वगैरे तिकडे जाईल नाही का. मग तो असं विचार करत असता अजून 50 लोक असतात त्याच्यासोबत. ते लोक सर्व मिळून असा विचार करतात की आपण ना समुद्राच्या मार्गाने निघून जाऊ. तर मग ते एक बोट तयार करतात. एक 15-20 दिवसांनी त्यांची बोट तयार होते नाही का. जशी बोट तयार होते ना, जे व्हिएतनामीज जे मिलिटरी आहेत ना त्याच्यातले 4 लोक त्यांच्याकडे येतात. त्याला विचारत आहे, तू हा देश सोडून जाणार आहे का, तू हा देश सोडून जाणार आहेत का. त्याला 2-4 वेळेस विचारा. तो म्हणतो नाही नाही आम्ही जाणार नाही. नाही नाही म्हणे आम्ही ऐकलं आहे तू बोट करतोय तयार आणि तुझ्यासोबत 50 जण आहे, तुम्ही देश सोडून जाणार आहात. तो म्हणतो नाही नाही मी जात नाही का. ते लोक निघून जातात. मग तो प्रार्थना ऐकावी नाही अशी एक प्रार्थना करतो. त्याची पण इच्छा आहे की ही प्रार्थना माझी ऐकू नये. तो अशी प्रार्थना करतो की देवा जर तुझी इच्छा असेल की मी यांना सत्य सांगावं तर हे लोकांना परत पाठव नाही का. 4 तासांनी ते लोक परत येतात. ते म्हणतात नाही नाही आम्ही खरंच ऐकलंय की तू देश सोडून जात आहेत नाही का. तो मग विचार करतो. तो बोलतो हो मी देश सोडून जात आहेत, माझ्यासोबत 50 जण आहे, आम्ही बोटनी जाणार आहे. ते 4 मिलिटरीज बोलतात बरं छान व्हेरी गुड, आम्हाला पण तुझ्यासोबत यायचं आहे. मग ते लोक ती बोट घेऊन समुद्रात जातात. आणि प्रियांनो असं होतं की समुद्रामध्येचं जे एक्सपिरियन्स आहे ते ह्या लोकांना नाही आहे, कोणालाच, हेमला नाही, ह्या 50 जणांना आहे, त्याच्या 4 जणांना आहे की जे लोक त्यांना त्या तुफानामध्ये लीड करतात आणि सुखरूप थायलंडला पोहोचवतात नाही का. म्हणजे देव कसं कार्य करतो बघा. आणि ही खरी टेस्टमनी आहे नाही का, त्या व्यक्तीची खरी टेस्टमनी आहे. ह्यामुळे मी असं म्हणतो की देवाच्या सोबत तुमचं रिलेशनशिप कसं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यावरच आपण वर्क करायला पाहिजे. विशेषतः तरुणांनी ह्याच्यावर वर्क करायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं कसं तुम्ही त्याला इम्प्रूव्ह करू शकाल. जसं रोज प्रार्थना करा है ना. मी चर्चमध्ये प्रार्थना करायचं म्हणत नाही आहे, वैयक्तिकरित्या तुम्ही प्रार्थना केली पाहिजे है ना. वैयक्तिकरित्या तुम्ही शास्त्र वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे है ना. त्याच्यानंतर तुमचं जे वागणं आहे त्याच्यामध्ये देवविषयक गोष्टी ज्या आहेत त्यात बदल करा है ना. की तेच की तुम्ही एकमेकांशी कसं बोलता है ना, एकमेकांना क्षमा करा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांवर प्रीती करा. तुम्ही तुमच्या आईवडिलांचा मान करता का, नसल करत तर करायला शिका है ना. आईवडिलांचा मान करा, तुमच्या वरिष्ठांचा मान करा, चर्चमध्ये पाळक साहेबांचा मान करा. जे पण तुमचे म्हणजे जे पण ख्रिस्तविषयक गोष्टी आहेत त्या हळूहळू नसतील तर हळूहळू तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न करणार. हे बघा तुम्ही सगळे कामं करत असाल आजूबाजूला, चर्चच्या आजूबाजूचे तुम्ही सगळे काम करत असाल, पण जर तुमचं देवाबरोबर रिलेशनशिप नाही आहे तर मग बाकीच्या गोष्टी व्यर्थ आहेत है ना. तुम्ही किती पण काही करा पण तुमचं आणि देवाचं रिलेशनशिप नाही आहे तर मग ह्या सगळे फक्त कार्य आहे नाही का. का, कारण की आता 2 गोष्टी, एक व्यक्ती कार्य करतो, एक व्यक्ती जो विश्वासणार आहे तो विश्वास आधी धरतो मग कार्य करतो है ना. म्हणून त्याच्या कार्याला अर्थ आहे. हा व्यक्ती जर नुसतं कार्यच करतो, त्याचा विश्वास नाही, तर तो कर्म आहे फक्त त्याचं, त्याला तुम्ही देवापासून आहे असं म्हणत नाही. म्हणून याच्यावर वर्क कराल की तुमचं जे काही रिलेशनशिप आहे ते देवासवळ ते देवाबरोबर तुम्ही जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त पर्सनल त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करण्याचा प्रयत्न कराल है ना. आजसाठी मी एवढंच बोलतो की सगळ्यात महत्त्वाचं देव आणि आपण आहोत. आपलं आणि देवामधलं रिलेशनशिप जोपर्यंत तुम्ही प्रस्थापित करत नाही तोपर्यंत ह्या जगामध्ये तुम्ही जे पण कराल अनरिअलिस्टिक आहे, म्हणजे ते अनरिलेटेड आहे. सगळ्यात आधी हे करा, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी कराल है ना. प्रभू करो हे वचन तुम्हाला समजण्यास तो सहाय्य करो, मार्गदर्शन करो. आमेन.